राहिलो भावांनो, आम्ही आज सकाळपासून प्लॅन करत होतो की आज काहीतरी नवा तुपाने काहीतरी भन्नाट असं करू. तर आम्ही चौघांनी असा प्लॅन केला, जो सगळ्यात कमी पाव खाणार तो मिसळचा बिल पे करणार. तर आम्ही आता आलेलो इथं मिसळ खायला. तर आमचे तुईत भाई उर्फ बल्लू पटेल हे म्हणले माझे एवढे पाव खाऊन दाखवा, मी तुमचं सगळं बिल पे करतो. तर आमचे शर्यतचे नियम अटी पहिल्यापासूनच ठरलेले होते सगळे. तर आमचे बल्लू पटेल हे काही माघारच घेत नव्हते. यांनी सकाळी 4 समोसे मारले होते गरम गरम. भावनं मी म्हणलं आता लय गप्पा झाल्या, चला आता हॉटेलमध्ये आपण मिसळ खायला जाऊ. तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलो. इथं ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने ऑर्डर दिली. तर माझा नातू अरमान लय मध्ये मध्ये करत होता. याचं शर्यत मध्ये असं कुठंच लांब लांब पर्यंत संबंधच नव्हता कोणत्या प्रकारचा. बघा आमची अशी कडक मध्ये एकदम अशी भन्नाट अशी मिसळ बनून आलेली, एकदम चवदार. तुम्हाला पण बघून तुमच्या तोंडात पाणी आला असेल. तर आता सगळ्यांना ज्याची त्याची मिसळ मिळालेली आहे. सगळे खायला अशी टपूनची, सगळ्यांना जोरात भूक लागलेली आहे भावांनो. मस्त लिंबू बिंबू पिऊन सगळी गँग आता मिसळ खायला एकदम रेडी झालेली. आमचा बल्लू पटेल फुल तावत आहे. त्यांनी पहिलं 4 पावाचे गोळे करून ठेवले होते. आलं का लगेच त्यांनी एकाच घासात 4 पाव खाऊन टाकले. तर बघा आमचे बल्लू पटेल फुल ताकद लावून पावाचा असा गोळा करत होते आणि एकाच घासात 4 पाव हे खात होते. तुम्ही बघू शकता त्यांची खायची पद्धत कशी. तर मध्ये अचानक भयानक असा ट्विस्ट झाला की आमचे भव्य दिव्य रिस्टार सुनील भाई ASB यांनी डायरेक्ट हॉटेलमध्ये आम्हाला अशी अचानक अशी भेट दिली. सुनील भाई याला म्हणलो आम्ही नाश्ता वगैरे करा. सुनील भाई म्हणले साग आम्ही घरूनच जेवण करून आलेलो, तुम्ही तुमची शर्यत कंटिन्यू ठेवा. तेरे कितने हो गए? हाँ आदमी 32 तेरे कितने हुए? 16 तेरे कितने हो गए? 36. तर आमचे बल्लू पटेल कोणत्याच प्रकारची माघार घेत नव्हते. हे डायरेक्ट 4 पावाचा गोळा करायचे आणि डायरेक्ट खाऊन घ्यायचे. यांनी आम्हाला डायरेक्ट नाकात नळ आणले. तर आता इथं एकमेकांची विकेट पाडायला लागली होती. तर सगळे आता चिडत होते. तर मी त्यांना डायरेक्ट म्हणलो इथं काय टाइमची लिमिट नाही, तुम्ही संध्याकाळपर्यंत पण खाऊ शकतात. तर आमचे बल्लू पटेल यांना कोणाचं घेणं देणंच नव्हतं. यांचं मस्त चालू होतं 4 पावाचं एक गोळा करायचा आणि खाऊन घ्यायचं. यांना टाइमचं काही घेणं देणं नव्हतं. तर आमचे अरमान भाऊ डायरेक्ट उल्लेर झालेले होते. हे 40 पाव खाऊन एकदम तराट झाले होते. यांना काही सुधरतच नव्हतं. तर आता आमच्या सगळ्यांची आता मिसळ खायची कॅपॅसिटी संपली होती. मग आम्ही आता चहा ऑर्डर दिली. आम्ही टोटल 27 चहा अशा संपून टाकल्या. तर आता तरी पण कोणी हपकतच नव्हते, वाकडे तिकडे झाले पण खातच होते. आमची आजची विनर आहे बल्लू पटेल. यांनी 50 पाव अशी संपून टाकलेली. यांना कोण हरवणार असेल तर आम्हाला नक्की यांनी DM करा. मी तुम्हाला खाली Instagram ID मेन्शन करतो.